नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत सेल सायकल अँड सेल डिव्हिजन. हा अत्यंत महत्वाचा एक चॅप्टर आहे. त्या चॅप्टर मधून जवळपास 5 ते 6 क्वेश्चन नीटला विचारले जातात आणि असा काही चॅप्टर नाही की 5 ते 6 विचारतात म्हणजे खूप लेंदी असेल असं काही नाही. छोटासा चॅप्टर आहे पण वेटेज जास्त आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे. जास्त काय हार्ड कन्सेप्ट नाही. एकदा जर कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर विसरत पण नाहीत सहसा, अशा कन्सेप्ट आहे त्याच्यात. तर आपण चालू करणार आहोत आज आपण सेल सायकल अँड सेल डिव्हिजन. सेल सायकल अँड सेल डिव्हिजन हे चॅप्टर चालू करताना आपल्याला आधी सेल सायकल म्हणजे काय ते माहित पाहिजे. सुरुवातीला बघू आपण सेल सायकल. म्हणजे सेल सायकल म्हणजे काय. Sequence of events in which genome get duplicate and synthesis of other constitutive cell divide to form daughter cells. बघा सेल सायकल म्हणजे काय. The sequence of event in which the genome get duplicate and synthesis of other constituent and cell divide to form daughter cell. आता एक सिक्वेन्स इव्हेंट असते, एक इव्हेंट बरोबर का. सिक्वेन्स होणाऱ्या काही इव्हेंट्स आहेत. त्या इव्हेंट्स मध्ये काय काय होतं, जिनोम डुप्लिकेट होतं. नंतर जे काही महत्वाच्या कॉन्स्टिट्युएंट आहेत सेल मधले ते सिंथेसिस होतात आणि सेल डिवाइड होऊन त्यापासून 2 डॉटर सेल तयार होतात. ह्या प्रोसेसला म्हणतो आपण सेल सायकल. आता सेल सायकल साठी लागणारा वेळ, त्याच्यानंतर हे पण आपल्याला माहित पाहिजे की टाइम required for cell सायकल. आता हे टाइम जर बघितलं आपण सेल सायकल, एक सेल सायकल कंप्लीट होण्यासाठी वेळ किती लागतो, तर हा वेळ व्हॅरी करतो. म्हणजे वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळा असतो, सारखा नसतो. इट व्हॅरीज फ्रॉम ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम. आपण जर ह्युमन मध्ये जर पाहिलं, ह्युमन मध्ये सेल सायकल कंप्लीट होण्यासाठी जवळपास 24 आवर्स लागतात. म्हणजे जवळपास 24 तासाचा वेळ लागतो एक सेल जे आहे त्याला डिवाइड होऊन त्याच्यापासून 2 सेल तयार होण्यासाठी. नंतर ईच सेल जर बघितला आपण, ईच सेलला लागतात 90 मिनिट्स आणि सगळ्यात कमी वेळ लागतो तो म्हणजे बॅक्टेरियाला 20 मिनिट्स. 20 मिनिटांमध्ये एका बॅक्टेरियल सेल पासून 2 बॅक्टेरियल सेल तयार होतात. आता हे झालं सेल सायकल आणि सेल सायकल साठी लागणारा वेळ वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळा असतो. आपण हे 3 मेन ऑर्गॅनिझम घेतले म्हणजे एनसीईआरटी नुसार आपल्याला दिलेले एक्झाम्पल आहे. ह्युमन मध्ये 24 तास लागतात सेल सायकल एक कंप्लीट होण्यासाठी. ईच सेल मध्ये 90 मिनिट्स लागतात, म्हणजे 90 मिनिटाचा कालावधी लागतो. आणि बॅक्टेरिया जर घेतला तर फक्त आणि फक्त 20 मिनिटांमध्ये एका बॅक्टेरियल सेलचे 2 बॅक्टेरियल सेल तयार होतात सेल डिव्हिजन थ्रू. आता सेल डिव्हिजनचे टाइप्स बघायचे आपल्याला. सेल डिव्हिजन म्हणजे सेल डिव्हिजन होण्यासाठी कोणकोणत्या टाइप्स न होतात सेल डिव्हिजन, किंवा सेल डिव्हिजनचे काही प्रकार पडतात का, तर ते बघायचे. तर हे एवढं लिहून घ्या.
त्यानंतर इनलाईन टाका. टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनचा टाइप जर बघितला तर मुख्य जर बघितलं दोनच प्रकार पडतात. मेन दोन टाइप आहेत. कोणते? मायटोसिस आणि अमायटोसिस. पण काही काही बुक मध्ये बघा अमायटोसिस म्हणजे इनडायरेक्ट सेल डिव्हिजन नावाची एक टाइप आढळते, पण आपल्या एनसीईआरटी मध्ये ती टाइप नाही. आणि ती टाइप सहसा त्याच्यावर क्वेश्चन पण विचारत नाही. एक जनरल टाइप आहे, त्याच्यासाठी आपल्याला ती बघायची नाही. डायरेक्ट आपण जे एनसीईआरटी नुसार फॉलो करणार. तर बघा, देअर आर टू मेन टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनचे दोन मुख्य प्रकार पडतात. कोणकोणते? फर्स्ट असणार मायटोसिस आणि सेकंड असणार मिओसिस. मायटोसिस आणि मिओसिस हे मुख्य दोन प्रकार आहेत सेल डिव्हिजनचे. सूत्र विभाजन आणि अर्धगुण सूत्र विभाजन मराठीच्या बुकमध्ये आढळतं, मराठी मीडियम मध्ये. तर आता हे मायटोसिस आणि मिओसिस हे दोन जे सेल डिव्हिजनचे टाइप्स आहेत, हे दोन टाइप्स का पडले असतील? कारण ह्याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स असायला पाहिजे. डिफरन्स असेल तर दोन टाइप पडणार झाले. जर आपण दोन कोणत्याही वस्तूचे दोन ग्रुप पाडत असताल, दोन गट तयार करत असताल, तर कोणत्या बेसिसवर करतो? काहीतरी डिफरन्स आढळतो. म्हणजे मायटोसिस आणि मिओसिस सेल डिव्हिजनचे दोन टाइप आहेत, हे खरं आहे. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी फरक पण असायला पाहिजे. मग आपण डिफरन्स बघू, मायटोसिस आणि मिओसिस मध्ये काय डिफरन्स आढळतो. मायटोसिस आणि मिओसिस मधला डिफरन्स. मायटोसिस आणि मिओसिस मध्ये जर बघितलं आपण, मेन डिफरन्स आहे बघा. मायटोसिस जे आहे, मायटोसिस मध्ये जी पॅरेंट सेल आहे, पॅरेंट सेल पासून डिव्हिजनच्या नंतर दोन डॉटर सेल भेटतात. इट गिव्ह टू डॉटर सेल्स. आणि मिओसिस मधून एका पॅरेंट सेल पासून चार डॉटर सेल भेटतात. इट गिव्ह डॉटर सेल्स, 4 डॉटर सेल्स. बघा, इथं 2 डॉटर सेल भेटले, तिथं 4 डॉटर सेल भेटले. नंतर मायटोसिस हे स्टेम सेल आणि सोमॅटिक सेल जे असतात, त्या बॉडी सेल सोमॅटिक सेल म्हणतो. सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल मध्ये ऑकर होत असते. It occurs in stem cell and somatic cell. Meiosis बघा, meiosis it occurs in germ cell, germ cell. बघा, मायटोसिस, स्टेम सेल आणि मिओसिस ह्या ज्या सेल आहेत, ह्या मायटोसिस ह्या टाइपच्या सेल डिव्हिजनने डिवाइड होतात. तर जर्म सेल जे असतात ह्या मिओसिस ह्या टाइपच्या सेल डिव्हिजनने डिवाइड होतात. नंतर जर बघितलं आपण याचं पर्पज बघितलं, म्हणजे काय काम काय असते, कुठे इन्व्हॉल्व असतात. इट इन्व्हॉल्व इन ग्रोथ अँड asexual reproduction. It involved in gametes formation or sexual reproduction. म्हणजे इनडायरेक्टली काय क्लिअर व्हायला इथून आपल्याला, मायटोसिस जे आहे असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व असतो, तर मिओसिस हे सेल डिव्हिजनचं टाइप सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व असतो.
नंतर हे मायटॉसिस जे आहे हे इक्वेशनल डिव्हिजन आहे. इट इज अन इक्वेशनल डिव्हिजन. तर मेयोसिस असणार रिडक्शनल डिव्हिजन. रिडक्शनल डिव्हिजन. काय डिफरन्स आहे इक्वेशनल आणि रिडक्शनल डिव्हिजन मध्ये? तर इक्वेशनल डिव्हिजन मध्ये काय होणार, जी डिप्लॉइड सेल आहे, सेल डिवाइड झाल्यानंतर ह्या डिप्लॉइड सेल पासून ज्या डॉटर सेल तयार होल्या त्या पण डिप्लॉइड असणार. डिप्लॉइड सेल रिमेन डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड सेल रिमेन हॅप्लॉइड. पण इकडे तसं नाही. डिप्लॉइड सेल रिड्यूस इनटू हॅप्लॉइड. रिडक्शनल डिव्हिजन का म्हणतो आपण? कारण डिप्लॉइड सेल जे आहे मिओसिस झाल्यानंतर त्या डिप्लॉइड सेल पासून तयार होणाऱ्या ज्या चार डॉटर सेल आहेत त्या चार डॉटर सेल डिप्लॉइड राहणार नाही, त्या काय होणार, हॅप्लॉइड होणार. प्लॉइडी लेवल चेंज होणार. आणि मायटॉसिस हॅप्लॉइड सेल ऍज वेल एज डिप्लॉइड सेल दोन्ही मध्ये इन्व्हॉल्व असतो. म्हणजे हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड सेल दोन्ही टाईपच्या सेल मायटॉसिस थ्रू डिवाइड होऊ शकतात. बोथ डिवाइड थ्रू मायटॉसिस. पण मेयोसिस मध्ये फक्त आणि फक्त डिप्लॉइड सेलचं डिव्हिजन होणार. ओनली डिप्लॉइड सेल डिवाइड थ्रू मेयोसिस. नंतर जर बघितलं आपण मायटॉसिस मध्ये ज्या पॅरेंट सेल पासून डॉटर सेल तयार होतात त्या जेनेटिकली आयडेंटिकल असतात. जेनेटिकली आयडेंटिकल. पण मेयोसिस मध्ये जे पॅरेंट सेल पासून डॉटर सेल तयार होतात त्या जेनेटिकली आयडेंटिकल नसतात. थोडी व्हॅरी करतात, थोडे डिफरन्स क्रिएट होतं. काय कारण ह्याच्यात काय होत असतं, क्रॉसिंग वर होत नसते. इथं क्रॉसिंग वर होत नाही, तर इथं काय होत असते, क्रॉसिंग वर होते. क्रॉसिंग वर झाल्यामुळे जेनेटिक रिकॉम्बिनेशन तयार होतं आणि ज्या चार डॉटर सेल तयार व्हायला ह्या पॅरेंट सेल पासून थोड्या डायव्हर्स दिसतात, थोड्या वेगळ्या दिसतात. पण इथं क्रॉसिंग वर न झाल्यामुळे मायटॉसिस थ्रू प्रोड्यूस होणाऱ्या ज्या डॉटर सेल असतात ह्या एक्झॅक्ट त्याच्या पॅरेंट सेल सारख्या दिसतात, जेनेटिकली आयडेंटिकल. बरोबर का? ते झालं मायटॉसिस आणि मेयोसिस मधले काही की डिफरन्स. ह्या डिफरन्स असेल, हा डिफरन्स आहे म्हणूनच सेल डिव्हिजनच्या दोन टाईप आहेत, मायटॉसिस आणि मेयोसिस. तर आपण सुरुवातीला बघू मायटॉसिस. एवढं लिहून घ्या आधी. बघा मायटॉसिस आणि मेयोसिस मधला आपण डिफरन्स क्लिअर केला आहे. तर आता आपण बघणार आहोत मायटॉसिस. आधी मायटॉसिस म्हणजे काय ते माहित पाहिजे. जर विचारणार नाहीत पण आपल्याला माहित असायला पाहिजे की डिफाईन मायटॉसिस म्हणजे मायटॉसिसची डेफिनेशन. इट इज प्रोसेस in which a single parent cell divides to form two genetically identical daughter cell. This is the mitosis definition. It is the process in which single parent cell divide to form two
जेनेटिकली आयडेंटिकल डॉटर सेल म्हणजे पॅरेंट सेल आणि डॉटर सेल ह्या जेनेटिकली आयडेंटिकल असणार, जशाच तशा सारख्या दिसणार, हुबेहूब दिसणार, बरोबर. त्याला ती जी प्रोसेस आहे सेल डिव्हिजनची, त्या प्रोसेसला म्हणतो आपण मायटॉसिस, बरोबर. आता आपल्याला बघायचे इव्हेंट्स. मायटॉसिस जे सेल डिव्हिजन जे आहे, त्या सेल डिव्हिजन मध्ये होणाऱ्या इव्हेंट्स म्हणजे मायटॉसिस डायरेक्ट होत नाही, टप्प्याटप्प्यात होते, त्याच्यात काही इव्हेंट्स असतात, त्या इव्हेंट्स बघायचे. इव्हेंट्स इन मायटॉसिस. ही एक सेल सायकल आहे, मायटॉसिस ची सेल सायकल. तर ह्या सेल सायकल मध्ये सुरुवातीला बघा मेन 2 इव्हेंट होतात त्याच्यात. आता इथून एवढी जी इव्हेंट आहे ही इव्हेंट जी असणार ह्याला म्हणतात इंटरफेज. इंटरफेज आणि सेल सायकल मध्ये जे काही सेल सायकलला जे काही लागणारा टोटल टाइम आहे, त्या टोटल टाइम पैकी 95% टाइम या इंटरफेजलाच लागतो. नंतर ही जी फेज आहे, ही फेज जी आहे, ह्या फेजला म्हणायचं एम फेज, मायटॉटिक फेज, ज्याच्यात होणार मायटॉसिस. तरी त्याला लागतो फक्त 5% टाइम. टोटल सेल डिव्हिजनचा जे टाइम आहे त्या टाइम मधला 5% टाइम लागतो एम फेजला. अशा 2 फेज मध्ये किंवा 2 इव्हेंट मध्ये डिवाइड झालेली असते ही मायटॉसिसची सेल सायकल. बघा आता जे इंटरफेज आहे, इंटरफेज मध्ये पण पुन्हा 3 टाईप पडतात, म्हणजे 3 फेज आहेत. इंटरफेज मध्ये पण 3 सब फेज आहेत. आता त्या 3 सब फेज काढण्यासाठी आपल्याला परत एकदा हे करायला लागेल. एम फेज, नंतर इथं असणार G1 फेज, एस फेज, G2 फेज आणि इथं असणार ही एम फेज. ह्या 4 फेज असतात. तर ह्या इंटरफेज मध्ये ह्या 3 सब फेज आहेत, G1 फेज, एस फेज आणि G2 फेज. भरपूर वेळेस या सिक्वेन्सवर पण क्वेश्चन विचारलेला आहे, तर तुम्हाला सिक्वेन्स लक्षात ठेवायचं. सिक्वेन्स कसा लक्षात ठेवायचा, सुरुवातला कोणती फेज होणार, तर ऑलवेज G1 फेज पासून सुरुवात करायची. G1 फेज, एस फेज, नंतर G2 फेज आणि शेवटला असणार एम फेज. हे सिक्वेन्स जशाला तसं लक्षात ठेवा. या सिक्वेन्सवर भरपूर मागे पुढे करून देतात आणि याच्यावर क्वेश्चन तयार करतात. आयडेंटिफाय द करेक्ट सिक्वेन्स ऑफ मायटॉसिस. करेक्ट सिक्वेन्स ऑफ मायटॉसिस म्हणल्यानंतर हे सिक्वेन्स आठवलं पाहिजे तुम्हाला, G1 एस, G2 एम. नंतर जसं या इंटरफेज मध्ये 3 सब फेज आहेत, सेम त्याच प्रकारे जे एम फेज आहे, एम फेज मध्ये पण पुन्हा फेजेस पडतात. एम फेज मध्ये पण पुन्हा काय पडतात, 2 मेन टाईपच्या फेज डिवाइड होतात, म्हणजे मेन 2 ह्याच्यात स्टेप येतात. आता आपण एम फेज बघू. ही जी एम फेज आहे, ह्या एम फेज मध्ये पण बघा इथून एवढी जी आहे ही असणार कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस, कॅरिओकायनेसिस म्हणजे काय असणार, इट्स मीन्स न्यूक्लियर डिव्हिजन, न्यूक्लियसचं डिव्हिजन होणार. आणि हे जे असणार ही फेज असणार सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमिक डिव्हिजन. आता एक कॅरिओकायनेसिस पण डायरेक्ट कॅरिओकायनेसिस होत नाही, किंवा डायरेक्टली असं न्यूक्लियस आलं आणि न्यूक्लियसचे 2 पार्ट झाले, असं होणार नाही. तर याच्यात पण 4 सब फेजेस असतात. इथं असणार प्रोफेज, नंतर मेटाफेज, इथं ऍनाफेज आणि इथे असणार टीलोफेज. अशा 4 फेज असतात. या एम फेज मध्ये असणाऱ्या पुन्हा 2 फेज, कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस कंप्लीट थ्रू 4 सब फेजेस. कोणत्या 4 फेजेस आहेत, प्रोफेज, मेटाफेज, ऍनाफेज आणि टीलोफेज. तर आपण हे काय करूया, चार्ट नुसार लक्षात ठेवा, कारण चार्ट नुसार पण काही वेळेस क्वेश्चन येऊ शकतात, की समजा हे चार्ट दिलं त्याच्यानंतर एखादे वॅकंट ठेवतील, त्याच्या जागेवर क्वेश्चन मार्क देतात आणि ते तुम्हाला फिल करायला होतील, की त्या वॅकंटच्या ठिकाणी जे काही एखादं लेटर देऊ शकतात एबीसी. तर एबीसी
जी काय दिले त्याच्या ठिकाणी काय आहे त्यासाठी हे पण आपल्याला माहित पाहिजे. आणि आपण आता चार्ट पण बघू फ्लो चार्ट नुसार. आपले काय असणार मायटोसिस. मायटोसिस मध्ये बघा सेल सायकल बघायला ना आपण. मायटोसिसची सेल सायकल समजायचं. मायटोसिस मध्ये होणारी सेल सायकल. तर त्या मायटोसिस मध्ये होणारी सेल सायकल ज्याच्यात आपण दोन फेज मध्ये डिवाइड केले आहे. असणार इंटरफेज असणार मायटॉटिक फेज. मायटॉटिक फेज जर मिओसिसची सेल सायकल बघत असाल आपण तर इथं मिओटिक फेज येणार. आपण मायटोसिसची सेल सायकल बघायला पण इथे येणार मायटॉटिक फेज. ही इंटरफेज मिओसिस असो किंवा मायटोसिस दोन्ही टाईपचं सेल डिव्हिजनला इंटरफेज सेम असणार. इंटरफेज मध्ये काही चेंज नाही. मायटोसिस मध्ये पण तीच सिक्वेन्स असणार G1 G2 आणि मिओसिस मध्ये पण तीच सिक्वेन्स असणार. त्याच ऍक्टिव्हिटी होणार. सगळं सेम असणार. फक्त एम फेज जे आहे एम फेज चेंज होणार. मायटोसिसच्या वेळेस मायटोटिक एम फेज आणि मिओसिसच्या वेळेस मिओटिक फेज. मिओटिक फेज मायटोटिक फेज ही फेज चेंज होणार. इंटरफेज जे आहे इंटरफेज पुन्हा डिवाइड झालेले आहे तीन फेज मध्ये. G1 फेज G2 फेज आणि इथे एस फेज आणि खाली असणार G2 फेज. हे सिक्वेन्स असणार G1 S G2. नंतर मिओटिक फेज जे आहे मिओटिक फेज डिवाइड होणार दोन टाइप. कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन आणि सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझम डिव्हिजन. म्हणजे सायटोप्लाझम डिवाइड होणार आणि दोन्ही सेल मध्ये हाफ हाफ होणार. दोन ज्या डॉटर सेल तयार होतात. आता कॅरिओकायनेसिस फर्दर डिवाइडेड इंटू 4 सब फेज. त्याच्यात पुन्हा 4 सब फेजेस असतात. प्रोफेज, नंतर असणार मेटाफेज, ऍनाफेज आणि शेवटची असणार टिलोफेज. ह्या ज्या 4 फेजेस आहेत प्रोफेज, मेटाफेज, ऍनाफेज, टिलोफेज. ह्या फेजेसचा पण सिक्वेन्स माहित पाहिजे. ह्या फेजेस पण जशाल तशा पाहिजे. याच्यात पण चेंज मागपुढे करता येत नाही कारण सिक्वेन्स न होणारे इव्हेंट आहेत. सिक्वेन्स जशाला तसंच पाहिजे. सिक्वेन्स मध्ये मागपुढे होता कामा नाही. हा टाईप मध्ये तुम्ही असे मायटोसिस इकडून लिहिलं मिओसिस इकडून लिहिलं काही फरक पडत नाही. पण ही सिक्वेन्स आहेत ही प्रोफेज इथं पाहिजे 1 नंबरला, नंतर मेटाफेज, नंतर ऍनाफेज, शेवटला टिलोफेज. हे सिक्वेन्स असायला पाहिजे. सायटोकायनेसिस मध्ये काय नाही. सायटोकायनेसिस मध्ये पुन्हा परत काय फेजेस काय टाईप वगैरे नाही. सायटोकायनेसिस मध्ये डायरेक्टली एम फेज न्यूक्लिअर डिव्हिजन झालं की न्यूक्लिअर डिव्हिजन फॉलोड बाय सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमिक डिव्हिजन. हे चार्ट एक काढून घ्या म्हणजे थोडं सोपं जातं या चार्ट नुसार. ते जे आपण डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दाखवलं होतं का ते पण महत्वाचं आणि हे पण महत्वाचं. का कारण याच्यानुसार आपल्याला क्लिअर होतं डाटा आणि ते जे आहे त्याच्यानुसार क्वेश्चन जर आला तर ते सॉल्व्ह पण करता येईल. आता आपण सुरुवात करू इंटरफेज पासून. इंटरफेज नंतर मायटोटिक फेज. इंटरफेज ह्या इंटरफेजलाच रेस्टिंग फेज पण म्हणतात. नंतर जर बघितलं आपण इंटरफेज जे आहे इंटरफेज ह्या सेल सायकल मध्ये लॉंगेस्ट फेज आहे. इट इज अन कारण 95% टाइम ऑक्युपाय करायला नाही.
longest phase of cell cycle. It is also called as preparatory phase. Preparatory phase पण म्हणतात आणि मेटाबॉलिकली मोस्ट ऍक्टिव्ह फेज म्हणून ओळखली जाते. इट इज अन मेटा मोस्ट ऍक्टिव्ह फेज. मेटाबॉलिक दृष्टीने जर बघितलं आपण तर मोस्ट ऍक्टिव्ह फेज असते इंटरफेज. जरी रेस्टिंग फेज असेल पण मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह आहे, लक्षात ठेवा. नाही तर रेस्टिंग फेज म्हणल्यावर मेटाबॉलिकली इनऍक्टिव्ह असं वाटेल, पण नाव जरी रेस्टिंग फेज आहे याचं, ऑल्सो कॉल्ड एज रेस्टिंग फेज, पण हिला प्रिपरेटरी फेज पण म्हणतात. म्हणजे याच्यात प्रिपरेशन पण व्हायला सेल डिव्हिजनचं, मायटोसिस होण्यासाठी मायटोसिस होण्याच्या आधी ज्या काही गोष्टीचं प्रिपरेशन पाहिजे ते पण व्हायला, म्हणून मेटाबॉलिकली मोस्ट ऍक्टिव्ह फेज म्हणतो आपण. आता ही जी इंटरफेज आहे, इंटरफेज मध्ये आपण पाहिल्यानुसार 3 फेजेस आहेत. G1 फेज, एस फेज आणि G2 फेज. तर आपण सुरुवातीला बघू G1 फेज. G1 फेज. आता G1 आपण भरपूर G1 हाच उच्चार करायला, पण हे G1 म्हणजे काय? गॅप फेज 1. गॅप फेज 1 म्हणून आपण त्याला म्हणतो G1 फेज. आता ही जर बघितली, जे होल जे सेल सायकल मधल्या ज्या काही लहान मोठ्या सगळ्या जर ओव्हरऑल ऑल फेज जर आपण विचार केला तर ती लॉंगेस्ट फेज आहे. इट इज लॉंगेस्ट फेज ऑफ सेल सायकल. आता तुम्हाला वाटेल इंटरफेजला पण तेच, नंतर G1 फेजला पण तेच. G1 फेजच इंटरफेज मध्ये येते म्हणून इंटरफेज लॉंगेस्ट म्हणलो आपण. पण ह्या इंटरफेज मध्ये पण 3 फेजेस आहेत ना. ह्या 3 फेजेस मध्ये जरी विचार केला आपण तर सगळ्यात मोठी फेज कोणती आहे? G1 फेज, म्हणून लॉंगेस्ट फेज ऑफ ऑल सेल सायकल मधल्या ज्या काही फेज आहेत त्या फेज पैकी. नंतर ही जे फेज आहे ह्या फेज मध्ये काय काय होतं? तर ह्या G1 फेज मध्ये बघा महत्वाच्या काही ऍक्टिव्हिटी होतात. प्रिपरेटरी फेज आहे नाही, तर बघा फॉर्मेशन ऑफ अमिनो ऍसिड्स, नंतर प्रोटीन सिंथेसिस, नंतर फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिओटाइड, तसेच फॉर्मेशन ऑफ RNA आणि ATP सिंथेसिस पण होतात. सिंथेसिस ऑफ ATP म्हणजे एनर्जी मॉलिक्यूल ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. आणि मोस्ट ऑफ द सेल ऑर्गॅनिक पण सिंथेसिस होतात, बट नॉट ऑल. सिंथेसिस ऑफ most of the cell organelle, but not all. मोस्ट ऑफ सेल ऑर्गॅनिल पण या G1 फेज मध्ये सिंथेसिस होतात, पण टोटल सेल ऑर्गॅनिल सिंथेसिस काही मोजक्या सेल ऑर्गॅनिल सिंथेसिसच्या राहिलेल्या असतात त्या नंतर G2 फेज आणि एस फेज मध्ये काय होणार, पण मोस्ट ऑफ द इथं होऊन जातात G1 फेज मध्ये. ही झाली G1 फेज. लिहून घ्या आता इंटरफेज आणि इंटरफेजच्या खाली मी साईटला लिहिले, तुम्ही इंटरफेजच्या खाली लिहून घ्या G1 फेज म्हणजे गॅप फेज फर्स्ट. आता आपण एस फेज बघू.
एस फेज म्हणजे सिंथेटिक फेज. एस फेज मध्ये होणाऱ्या इव्हेंट्स बघायचे आपण. तर एस फेज मध्ये फर्स्ट इव्हेंट वरती रेप्लिकेशन ऑफ डीएनए, नंतर रायबोझोम फॉर्मेशन, सेंट्रिओल फॉर्मेशन आणि फॉर्मेशन ऑफ हिस्टोन प्रोटीन, फॉर्मेशन ऑफ हिस्टोन प्रोटीन. ह्या ज्या इव्हेंट झाल्या ह्या इव्हेंट पैकी ही जी इव्हेंट आहे डीएनए रेप्लिकेशन किंवा डीएनए सिंथेसिस ही होणार न्यूक्लियस मध्ये, आणि ह्या ज्या 3 फेज आहेत त्या 3 फेज होणार सायटोप्लाझम मध्ये. बघा एस फेज म्हणजे सिंथेटिक फेज. एस फेज मध्ये काय व्हायलंय, रिप्लिकेशन ऑफ डीएनए म्हणजे डीएनए रिप्लिकेशन, नंतर रायबोझोम फॉर्मेशन, सेंट्रिओलचं फॉर्मेशन आणि हिस्टोन प्रोटीनचं फॉर्मेशन, ह्या 4 इव्हेंट्स पाहिल्या. त्याच्यातली जी फर्स्ट इव्हेंट आहे रेप्लिकेशन ऑफ डीएनए ही होत असते सेलच्या न्यूक्लियस मध्ये, आणि त्या उर्वरित 3 ज्या इव्हेंट्स आहेत ह्या होत असतात सायटोप्लाझम मध्ये. ही असणार एस फेज. आता एस फेज लिहून घ्या. आपण आता G2 फेज बघू. नंतर असणार G2 फेज. G2 फेजला आपण म्हणतो गॅप फेज सेकंड. गॅप फेज सेकंड जे आहे त्या गॅप फेज सेकंड मध्ये होणाऱ्या इव्हेंट्स बघायच्या. त्याच्यात काय काय होणार, माइटोकॉन्ड्रिया, मामा क्लोरोप्लास्ट, मामा गोल्गी बॉडी, गेट डुप्लिकेट्स. माइटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट आणि गोल्गी बॉडी डुप्लिकेट होतात. नंतर अजून जर बघितलं आपण तर ट्युबिलिन प्रोटीन पण फॉर्मेशन होतात. ट्युबिलिन प्रोटीनचं फॉर्मेशन ह्या इव्हेंट्स होतात गॅप फेज सेकंड मध्ये. आणि गॅप फेज सेकंड जे आहे ह्याला आपण प्री मायटोटिक फेज आणि पोस्ट सिंथेटिक फेज असं पण म्हणतो. प्री मायटोटिक फेज म्हणजे मायटोटिक फेजच्या आधी होणारी फेज, आणि सिंथेटिक फेजच्या नंतरची म्हणजेच पोस्ट सिंथेटिक फेज. सिंथेटिक फेज ही असणार G2 फेज. जशी G1 फेज बघा प्री सिंथेटिक फेज आणि पोस्ट मायटोटिक फेज असणार, तशी ही प्री मायटोटिक फेज अँड पोस्ट सिंथेटिक फेज असणार. ह्या 3 फेज झाल्या. इंटरफेज मध्ये होणाऱ्या 3 फेज G1 फेज, एस फेज आणि G2 फेज. ह्या सिक्वेन्सनं 3 फेज लक्षात ठेवायच्यात, आणि ह्या 3 फेज मध्ये होणाऱ्या ह्या इव्हेंट्स ही झाली आपली G1 फेज. G1 फेज, एस फेज आणि G2 फेज. इंटरफेज झाल्यानंतर आपल्याला आता बघावं लागणार आहे मायटोटिक फेज म्हणजे मायटोसिस, कॅरिओकायनेसिस कसं होतं, आणि कॅरिओकायनेसिस झाल्यानंतर होणारी सायटोकायनेसिस. पण ह्या ज्या सेल सायकल मधल्या फेज आहे ह्या फेज एका पाठोपाठ अशा इव्हेंट व्हायला बरोबर आहे, पण लगेच होत नाही. काही मधात अडथळे असतात, काही बॅरियर असतात. ते बॅरियर जे असतात त्या बॅरियरला म्हणतो आपण चेक पॉइंट. ते चेक पॉइंट क्रॉस कसे करतात किंवा चेक पॉइंट क्रॉस करण्यासाठी सेल सायकल मध्ये कोणते एन्झाईम इन्व्हॉल्व असतात हे बघावं लागणार, आणि हे बघण्यासाठी आपल्याला बघावं लागणार रेग्युलेशन ऑफ सेल सायकल. रेग्युलेशन ऑफ सेल सायकल मध्ये ह्या गोष्टी आहेत.
नंतर आपण बघणार आता रेग्युलेशन ऑफ सेल सायकल. रेग्युलेशन ऑफ सेल सायकल. रेग्युलेशन ऑफ सेल सायकल बघत असताना आपल्याला रेग्युलेशन ऑफ सेल सायकल मध्ये सायकल रेग्युलेट होत असताना मदत आढळणारे चेक पॉईंट किंवा आपण त्यांनाच म्हणतो ट्रान्झिशन पॉईंट. चेक पॉईंट किंवा ट्रान्झिशन पॉइंट. सायक्लिन डिपेंडंट कायनेजेस. ह्या चेक पॉइंट किंवा ट्रान्झिशन पॉइंट क्रॉस करण्यासाठी हे जे पॉइंट म्हणजे बॅरियर असतात, हे बॅरियर क्रॉस करण्यासाठी सेल सायकल मध्ये सायक्लिन डिपेंडंट कायनेजेस एन्झाईम असतात जे ते सेल सायकलचे बॅरियर क्रॉस करून देतात. तर ह्याला आपण शॉर्टकट मध्ये असं सीडीके पण म्हणतो. सीडीके म्हणजे सायक्लिन डिपेंडंट कायनेजेस. आता हे कशासाठी असतात? रिस्पॉन्सिबल फॉर क्रॉस द चेक पॉइंट. चेक पॉइंट क्रॉस करण्यासाठी एन्झाईम असतात. जर सेल सायकल मध्ये जर बघितलं आपण तर असे दोन चेक पॉइंट आढळतात. देर आर टू टाइप्स ऑफ चेक पॉइंट इन सेल सायकल. सेल सायकल मध्ये असे दोन चेक पॉइंट असतात. फर्स्ट चेक पॉइंट जे आहे हा असतो बघा बिटवीन G1 टू S. ज्यावेळेस सेल सायकल G1 मधून S मध्ये जात असते त्यावेळेस आढळणारा हा चेक पॉइंट आहे. आणि चेक पॉइंट दुसरा जे असतो तो असतो बिटवीन S टू G2. S पासून S फेज पासून सेल सायकल ज्यावेळेस G2 फेज मध्ये एंट्री घेत असते त्यावेळेस आढळणार आहे चेक पॉइंट. असे दोन चेक पॉइंट आहेत. ही चेक पॉइंट जे आहे G1 मधून S मध्ये सेल सायकलला जाण्यासाठी ह्या चेक पॉइंट मध्ये एन्झाईम असतो बघा G1 सायक्लिन. मग त्यालाच आपण CDK 1 आणि इथे असणार M सायक्लिन CDK 2 हे दोन एन्झाईम. आता ही सेल सायकल इथं असणार M फेज G1 S आणि इथं असणार G2 फेज. इथे एक चेक पॉइंट असणार ह्या ठिकाणी जे G1 फेजला एस मध्ये एंट्री करताना बॅरियर क्रिएट करणार. तिथं जे असणार हे CDK 1 एन्झाईम यूज करून ते बॅरियर क्रॉस करण्यात येणार आणि नंतर ह्या एस मधून G2 मध्ये येताना एक बॅरियर आढळणार आहे. हे बॅरियर क्रॉस करण्यासाठी असणार M सायक्लिन म्हणजे CDK 2 एन्झाईम. आता हे झाले मधातले बॅरियर्स. आता रेग्युलेशन ऑफ सेल सायकल मध्ये ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार. पण काही वेळेस काय होत असतं की सेल सायकल जे आहे G1 फेज मधून S फेज मध्ये जात असताना ती एक एक्झिस्ट होत असते. एक्झिस्ट म्हणजे बाहेर पडते. सेल सायकल मधून बाहेर पडते म्हणजे जी प्रोसेस आहे प्रोसेस मधून बाहेर पडणार आणि त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो पेशंट फेज किंवा सस्पेंड झालेली असते सेल सायकल. समटाइम सेल सायकल unable to cross S phase and exist from cell cycle on
सेल सायकल सस्पेंड. बघा काही वेळा काय होती, सेल सायकल जे अनेबल टू क्रॉस एस पेज, एस पेजचं जे बॅरियर आहे ते बॅरियर क्रॉस करण्यात अनेबल राहते, म्हणजे क्रॉस करू शकत नाही. त्यावेळेस काय होतं की सेल सायकलची प्रोसेस एक्झिस्ट होते आणि त्यावेळेस काय होतो की जी सेल सायकल आहे ती सस्पेंड होती. त्या टाइमला तिची शॉर्ट टर्म साठी खूप वेळासाठी राहत नाही, लगेच नंतर अजून ही परत येत असते. पण ही जी शॉर्ट टर्म साठी जी एक्झिस्ट पाहिली त्या फेजला आपण म्हणतो जी नॉट फेज. G0 म्हणजे जी नॉट फेज. जी नॉट फेज किंवा याला दुसरं नाव बघा क्विसंट फेज. किंवा बघा क्विसंट फेज. आता क्विसंट फेज मध्ये सेल सायकल एक्झिट झालेली आहे, सस्पेंड झालेली असते, पण स्टॉप मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी चालू असतात, म्हणजे इनएक्टिव्ह. सेल सायकल इनएक्टिव्ह असते बट मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह. मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह ही झाली जी नॉट फेज. म्हणजे ही काही वेळा होते, म्हणजे रेग्युलर सेल सायकल होत असताना असं होईलच असं नाही. काही वेळा एक्सेप्शन, समजा बॅरियर हे जर क्रॉस होतच नसेल तर जोपर्यंत क्रॉस होत नाही तोपर्यंत त्या काही वेळासाठी ही जी सेल सायकलची फेज आहे ही एक्झिस्ट होणार. एक्झिस्ट झाल्यानंतर ही सेल सायकलच्या बाहेर पडणार काही वेळासाठी, आणि ती जी फेज आहे त्याला म्हणतो आपण जी नॉट फेज. ज्यावेळेस सेल सायकल सस्पेंड झालेली असते आणि नंतर ही पुन्हा रिइंटर होणारी बॅरियर क्रॉस झाल्यानंतर आणि ही प्रोसेस चालू राहणार. आता ही जी फेज आहे ही फेज बघा ती आपण तिथे लिहून दिलेली आहे जी नॉट फेज. हे झालं आपलं रेग्युलेशन ऑफ सेल सायकल. आता त्याच्यानंतर आता आपल्याला चालू करायचंय मायटॉसिस. म्हणजे आता मायटॉसिस म्हणजे एम फेज. एम फेज मधल्या दोन फेज, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. म्हणजे या कॅरिओकायनेसिस मधल्या 4 फेज, मेटाफेज, प्रोफेज, अॅनाफेज, टेलोफेज आणि नंतर सायटोकायनेसिस हे आपल्याला बघायचं. एवढं लिहून घ्या.